या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. यंदा मान्सूनचं लवकरच आगमन होईल असं बोललं जात होतं. म्हणजे केरळमध्ये साधारण 26 मे पर्यंत मान्सून येऊन धडकेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनचं लवकर आगमन होईल अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितल्या. मात्र 26 मेची तारीख उलटून गेलेली आहे आणि मान्सूनने आपल्याला डच्चू दिलेला आहे. साधारण 1 जून पर्यंत केरळमध्ये मान्सून येणं अपेक्षित असतं. मात्र 26 मे पर्यंत मान्सून येईल असं बोललं जात असताना आता 1 जून पण नाही, त्याही पेक्षा उशिरा मान्सूनचं आगमन होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. नक्की ही स्थिती का उद्भवली आहे? म्हणजे मान्सूनला पूरक वातावरण तयार झालंय, त्यामुळे मान्सून लवकर दाखल होईल असं बोललं जात असतानाच आता मान्सून नक्की कधी दाखल होणार आहे? मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची तारीख नेमकी काय आहे? कुठे कुठे कशी स्थिती असणार आहे? यामागची कारणं काय आहेत? हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. तर सगळ्यात आधी मान्सूनचं नेमकं काय अपडेट आहे ते आपण पाहूयात. तर इथे या हवामान खात्याने IMDने वर्तवलेल्या या इमेजमध्ये मान्सूनची कुठे काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर इथे आपण बघू शकतो की साधारण 16-17 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटांपर्यंत मान्सूनचं आगमन झालेलं होतं. पुढे त्यामध्ये प्रगती होऊन साधारण 18 ते 22 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटे मान्सूनने पूर्णपणे व्यापलेली होती आणि 23 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटांहून मान्सूनचे जे वारे आहेत ते पुढे सरकलेले होते आणि इकडे केरळ जे आहे किंवा पश्चिम बंगालची ही जी राज्य आहेत इतर, तिथे मान्सून धडकणार असल्याचं बोललं जात होतं आणि त्याला इथे पूरक स्थिती जी मान्सूनचे वारे पुढे सरकायला लागते ती सुद्धा होती. त्यामुळे मान्सून दिलेल्या तारखेपेक्षा लवकर दाखल होईल असं बोललं जात होतं. महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती वर्तवलेली होती? तर साधारण 6 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. 10 जून पर्यंत मध्य महाराष्ट्रापर्यंत मान्सून व्यापलेला असेल आणि पुढे 15 ते 16 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे वारे असतील, मान्सून बरसत असेल. मात्र या मागची कारणं काय आहेत? केरळपर्यंतच आता मान्सून दाखल झालेला नाहीये, त्यामागची कारणं काय आहेत हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण बघू शकतो की मान्सूनची घोषणा नेमकी कधी होते. तर केरळमधल्या 14 हवामान केंद्रांपैकी किमान 60% केंद्रांवर सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर किंवा त्याहून जास्त पाऊस नोंदवला गेला पाहिजे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग, ढगांची स्थिती ही ठराविक नियमांनुसार असायला पाहिजे. ही 2 प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल न झाल्याचं बोललं जातंय. पहिलं कारण हे आहे की तिथे जे 14 ऑफिशियल हवामान केंद्र आहेत त्यापैकी जवळपास 60 केंद्रांमध्ये किती पावसाची नोंद झाली पाहिजे? तर सलग 2 दिवस साधारण 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद तिथे झालेली पाहिजे. आणि ह्यासोबतच दुसरं कारण हे आहे की वाऱ्याचा वेग आणि ढगांची स्थिती सुद्धा जे ठरवलेले नियम आहेत त्या नियमाप्रमाणे असायला पाहिजे. आणि जर दिवसाला सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पर्यंत पाऊस तिथे पडलेला नाहीये आणि वाऱ्याची आणि ढगांची स्थिती सुद्धा ज्या प्रकारे मान्सूनचे नियम असतात पाऊस पुढे सरकण्याचे तसे नाहीयेत, त्यामुळे आपण म्हणू शकतो की केरळमध्ये अजूनही मान्सून दाखल झालेला नाहीये. आता ह्या संदर्भात हवामान अभ्यासक, हवामान शास्त्रज्ञ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सगळ्यात आधी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरास यांनी काय म्हटलंय? तर डॉक्टर अक्षय देवरास यांनी म्हटलंय गेल्या वर्षी मान्सून खूप शक्तिशाली होता आणि या वेळेपर्यंत तो केरळमध्ये पोहोचला सुद्धा होता. तर या उलट सध्या तो कमकुवत असून अजून श्रीलंकेच्या पुढे सरकलेला नाही. म्हणजे जसं की अगदी सुरुवातीला याच्या आधीचा ग्राफिक्स आपण जो बघितला आणि त्यामध्ये आपण बघितलं की मान्सूनचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे. म्हणजे इथेच मान्सून रखडलेला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यानुसारच डॉक्टर अक्षय देवरास यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज 27 मे आहे, 27 मे पर्यंत अंदमान निकोबार ही बेटे ओलांडून केरळपर्यंत मान्सून पोहोचलेला होता. मात्र ह्या वर्षीचा मान्सून तितकासा स्ट्रॉंग नाहीये, उलट तो कमकुवत आहे आणि अजून श्रीलंकेहून सुद्धा तो पुढे सरकलेला नाहीये असं हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरास यांनी म्हटलंय. तर या संदर्भात हवामान अभ्यासक आत्रेय शेट्टी यांनी सुद्धा एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्रेय शेट्टी यांनी म्हटलंय शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि MMR म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश मध्ये झालेल्या तुरळक मान्सूनपूर्व सरी आणि गडगडाटांनंतर पुढील काही दिवस पाऊस थोडी विश्रांती घेईल. पावसाची पुढची फेरी 30 मे नंतर अपेक्षित आहे. म्हणजे साधारण 27 ते 31 मे पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई इथे तुरळक मान्सूनच्या सरी बरसतील. मात्र त्यानंतर पावसाचा ब्रेक असेल आणि 30 मे नंतर त्यानंतर पाऊस अपेक्षित असणार आहे. तर दुसरं महत्त्वाचं अपडेट त्यांनी असं दिलंय, पश्चिमेकडून येणाऱ्या सातत्यपूर्ण वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रता या ऋतूतील सामान्य पातळीवर स्थिर राहील, ज्यामुळे कोकणात मान्सून पूर्व ढगांचं दर्शन घडेल. म्हणजे कोकणात मान्सूनची स्थिती तयार
तयार होण्याआधी म्हणजे मान्सून दाखल होण्याआधी ढगांची स्थिती निर्माण झालेली दिसेल. मात्र हे मान्सूनचे ढग नसतील, अवकाळी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही स्वरूपात कोकणावर ढग दाटल्याचं बघायला मिळू शकतं, असं थोडक्यात त्यांनी म्हटलंय. पुढे मुंबई, कोकण आणि गोव्यात काय स्थिती असेल या संदर्भात सांगताना हवामान अभ्यासक अथर्व शेट्टी यांनी सांगितलंय, कोकण, गोवा इथे कमाल तापमान साधारण 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. MMR आणि अंतर्गत कोकणात काय स्थिती असेल तर तिथे तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. तिथे रात्रीचं तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस पर्यंत उबदार राहील. तर तुरळक ठिकाणी पावसाची खूप कमी शक्यता आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती असणार आहे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात कसं वातावरण असणार आहे तर बहुतांश भागात कमाल तापमान 36 ते 38 सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळेल. खानदेश आणि सोलापूरमध्ये तापमान थोडं जास्त म्हणजे 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. जोरदार वारा आणि 29 ते 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानासह राज्यातील घाट भागात सर्वात आल्हाददायक वातावरण असेल. मराठवाड्यात वातावरण कसं असेल तर मराठवाड्यात वातावरण 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या सामान्य पातळीवर राहील आणि विदर्भात 43 ते 46 अंश सेल्सिअस तापमानासह उष्णतेची लाट कायम राहील. गुरुवारपासून तापमान हळूहळू घसरून 41 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत येईल. काही ठिकाणी पाऊस, वादळी वाऱ्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातलं तापमान जे आहे ते उच्चांकी होतं. म्हणजे उच्चांकी तापमानाची देशभरातून नोंद कुठे होत होती तर ती विदर्भातल्या काही भागांमधून, खास करून अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांमधून नोंद होत होती. आता विदर्भात तापमान किती आहे तर साधारण 43 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद विदर्भातून होतीये. पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारण गुरुवार नंतर या तापमानात थोडी घसरण होऊन साधारण 41 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान विदर्भात पोहोचेल असं हवामान अभ्यासक अथर्व शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता नक्की उद्या वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की उद्या म्हणजे 28 तारखेला वातावरण कसं असेल तर अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय. रेड हीटवेव्हचा अलर्ट, ऑरेंज आणि येलो सुद्धा हीटवेव्हचा अलर्ट विदर्भातल्या या भागांमध्ये हवामान खात्याने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्रात काय स्थिती असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातल्या संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत इथे वादळी स्वरूपाचे वारे वाहण्याची शक्यता असेल. अवकाळी स्वरूपाचा पाऊस इथे बरसेल. येलो अलर्ट अवकाळी पावसाचा या भागांना हवामान खात्याने दिलाय. उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती असणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटाचा परिसर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असेल. यासोबतच मान्सूनची आता काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील वेदर संदर्भात, मान्सून संदर्भात, शेती संदर्भात तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती तुमचे शेतकरी जे मित्र असतील त्यांच्यापर्यंतही नक्की पोहोचवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.